आता मी इथे वॉशिंग सेंटरवर आलो आहे. इथे आता पाऊस थांबला आहे. इथे मी इथे इथे गॅरेजवर म्हणजे वॉशिंग सेंटर आणि गॅरेज दोन्ही आहे. तर मी इथे आता आलो आहे. आता पाऊस थांबला इकडे. आज गुरुवार आहे 9 जुलै. तर लगभग 8 दिवस पाऊस पडत होता. 7 दिवस पाऊस पडत होता आणि काल लाईट नव्हती. मिळून म्हणजे 8 दिवस पाऊस पडत होता आणि 8 दिवस दुकान बंद होतं आणि धंदा नव्हता. आणि 8व्या दिवसानंतर आता 9व्या दिवशी मी इथे आता आलो आहे. आता खोलून लगभग अर्धा तासच झाला आहे. किती 9ला काहीतरी खोललेलं आणि आता 9:30 काहीतरी झालं आहे. एक गाडी फक्त धुतली आहे. बघू आता कसं काय होते. म्हणजे 8 दिवस असेच गेले म्हणजे बिना धंद्याचे. तर त्याच्यामुळे नुकसान तर झालं आहे. धंदा पण नाही झाला आणि माझ्या पैशाचं पण नुकसान झालं आहे. तर बघूया आता काय करू शकतो ते. आता मी इथे आलो आहे वॉशिंग सेंटरवर. आता बसलोच आहे येऊन. बघू आता काय करतो ते. आणि वॉशिंग सेंटरचं झालं तर काल 8 तारखेला किंवा परवा काहीतरी मॅच होती ना इंडिया आणि इंग्लंडची. मी बघितली नव्हती मॅच कारण की लाईट गेलेली आणि पाऊस पण पडत होता. त्यानंतर आज बघितलं तर इंडिया हरली आहे. इंग्लंडने काहीतरी 200 रन बनवलेले. इंडिया 100 रनच्या आतमध्येच ऑल आऊट झाली. तिसरी T20 होती आणि पहिली T20 ड्रॉ झालेली. दुसरी इंग्लंड जिंकली. तिसरी पण इंग्लंड जिंकली. म्हणजे 2 जिंकली आहे आणि आता 2 बाकी आहे. म्हणजे आता ट्रॉफी नाही भेटणार इंडियाला, पण इंडिया सिरीज टाय करू शकते. त्याच्यामध्ये पण वैभव सूर्यवंशी खेळलेला 2 T20मध्ये तरीसुद्धा इंडिया जिंकली नाही. दोन्ही T20 हरली. माझ्या हिशोबाने वैभव सूर्यवंशीचा डेब्यू थोडा आधी करायला पाहिजे होता आयर्लंडच्या खिलाफ. पण खूप लेट केला आणि त्याचा रिझल्ट तर बघू शकतो. इंडिया हरली. दुसऱ्या T20मध्ये रवी बिश्नोई खेळला नाही. मला वाटलेलंच वैभव सूर्यवंशी बिश्नोईला नाही खेळा देणार. तसंच झालं. तो खेळला नाही पण काय फायदा झाला नाही. तरीसुद्धा इंडिया हरलीच ती मॅच. आयर्लंडची सिरीज हरली. नंतर आता इंग्लंडचे 2-0 आहे. आता एक तरी हरली तर ट्रॉफी इंग्लंडला भेटेल. म्हणजे काय बोला आता. म्हणजे T20 वर्ल्ड कप झाल्यानंतर इंडिया हरते आहे असं म्हणू शकतो. T20 वर्ल्ड कप आणि आता IPL झालं. आता तसं आता इम्पॉर्टंट आहे नाही आता कारण की आता T20 वर्ल्ड कप आता सीधा 2028ला आहे साहेब. तर पुढच्या वर्षी तर ODI वर्ल्ड कप आहे. ते इंडिया त्याच्या तयारीमध्ये आहे. त्याच्यामुळे शायद आता T20मध्ये ध्यान नाही कारण की T20मध्ये ध्यान होतं तेव्हा टेस्ट मॅच आणि वन डेमध्ये हालत बुरी होती इंडियाची. वन डेमध्ये पण एवढं नव्हतं पण टेस्ट मॅचमध्ये होतं. मग आता शायद वन डेमध्ये ध्यान देणार आहे तर T20मध्ये थोडं होईलच. तर काही नाही. अगर वर्ल्ड कप ODI वर्ल्ड कप जिंकले तर मग T20ची सिरीज एवढी मायने रखत नाही. बघू आता काय होतं ते. होप की T20ची जी हालत झाली आहे म्हणजे 2 लगातार दुसरी सिरीज हारायला. एक मॅच तरी हरली तर पण आता सिरीज हरेल तशी हालत वन डेमध्ये नको होऊ दे. शुभमन गिल कॅप्टन आहे. होप. आणि वैभव सूर्यवंशीला अजून खेळवायला पाहिजे. बरं आहे त्याला ठीक खेळवला तर. आता हरली तर ते तो काय करू शकतो आता. होप की अजून पुढच्या मॅच पण खेळवतील त्याला. बाकी तर आता काम तर आता अजून आत्ता चालू एकच गाडी धुतली आहे मी. अजून तर काय खास काम नाही झालं. 8 दिवस मी बंदच होतं दुकान. आता 9व्या दिवशी काय ते दुकान खोललं आहे आता. बघू आता काय होतं ते. बाकी तर आता बसलोच आहे ते गॅरेजवर. मेन म्हणजे पावसामध्ये गॅरेजचं काम चालते खूप पण मला गॅरेजचं काम येत नाही. मला गाडी धुवायचं काम होतं आणि ते पावसाळ्यात नाही चालत तर तोच प्रॉब्लेम आहे. मला गॅरेजचं काम शिकायला पाहिजे होतं. तर ठीक आहे आता होईल. आता मी बघू आता काय करायचं ते. चला मग बाय आता जातो मी.